नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपल्याला स्लीव्ज डिझाईन बनवायची आहे। तर ही स्लीव्ज डिझाईन प्लेट्सची आणि पफ स्लीव्ज म्हणतात तशापैकी आहे। तर हा तुम्ही बघू शकता काट आहे, मी तो सेपरेट काढून ठेवला आहे। आणि हा ब्लाउज पीसचा जो कपडा आहे, हा कपडा आणि हे काट अशी ब्लाउजची आपली स्लीवची हाईट ही तयार होणार आहे। तर जेव्हा आपण हा प्लेट टाकायला जो कपडा कटिंग करतो त्या कपड्याची हाईट आपण मोजून घ्यायची, जी उंची आहे ती। तर माझ्या बाहीची जी हाईट आहे ती पूर्ण 10 ते 10.5 इंच मला तयार घ्यायची आहे। तर ही इथं शिलाई मार्जिंगमध्ये जाऊन ती बरोबर तेवढी तयार होती। आपण हा काट थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हा जो ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊ। हा असा पूर्ण ओपन आहे, अशापैकी पूर्ण ओपन आहे। मी तो डबल फोल्ड केला आणि आपल्याला इथून मधोमध दोन्ही पार्ट सारखे कटिंग करून घ्यायचे। तर अशापैकी मी डबल फोल्ड केला आणि मग कटिंग करून घेते मधोमध। अशा पद्धतीने मी तो कटिंग करून घेतला आहे। दोन ठिकाणी जो तयार झालेला आहे, हे एका स्लीव्जला आणि ही एक दुसऱ्या बाजूच्या स्लीव्जला, असे दोन स्लीव्ज आपल्याला स्टिच करायचे आहे। तर एक कपडा आपण साईडला ठेवू आणि एक स्लीव्ज आपण तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे। पूर्ण ओपन करून घेऊ। हा जो आपल्या या घडीवरती जो मध्य आहे, या मध्यापासून 2-2 इंचावरती आपल्याला प्लेट टाकायची आहे। 2 इंच इथून, 2 इंच इकडे, 2 इंच परत इकडे। आता आपल्याला जेवढ्या प्लेट टाकायच्या आहे तेवढ्या आपण प्लेट टाकू शकतो। 1 2 3 4 इंच। तर आपण 4 प्लेटा टाकून घेऊ। या साईडला 4 आणि या साईडला 4। एक 2 3 4 अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आणि ही प्लेट इथे, परत ही प्लेट इथे। खूप अशी सोप्या पद्धतीने आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार होऊन जाते। आणि परत ही प्लेट इथे, अशा पद्धतीने या प्लेटा घालून घ्यायच्या। इथे आपण टिप टाकून घेऊ। आता इथे आपण अर्ध्यावरती टिप टाकली। दाब हा पुढे न आणता इकडच्या साईडच्या पण प्लेट्स आपण अशा पद्धतीने इथे ठेवून घेऊ। अशा पद्धतीने या साईडच्या पण आपल्या प्लेटा ठेवून झाल्या की इथे टिप टाकून घ्यायची। इथे आपल्या या प्लेट टाकून डिझाईन आपण तयार केलेली आहे। इथे आपला हा आकार असा तयार होतो। तर आपल्याला सरळ जेव्हा काठ जोडतो आपण तेव्हा अशी सरळ काठ जोडायचं आहे। आपला जो काठ आहे तो आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा। एक साईडचा काठ आपण दुसऱ्या स्लीव्जसाठी साईडला ठेवू आणि हा काठ आपण या स्लीव्जला जोडून घेऊ। आपला जो काठ असतो त्याचा मध्य काढून घ्यायचा
हा जो मध्ये आपण कटिंग केला आहे हा अशा प्रकारे इथे ठेवून आपण टीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने एक साईडची आपण टीप टाकलेली मी ओपन करून दाखवते। अशा प्रकारे ही आपली तयार होते। आता इकडच्या साईडनी जी टीप टाकायची बाकी आपली ती आपण टाकून घेऊ। अशा पद्धतीने दोन्हीही साईडने आपली टीप टाकून झालेली आहे। तर आपण फिनिशिंग येण्यासाठी आपण यावरती दाब टीप देऊन घेऊ। अशा पद्धतीने आपली ही डिझाइन बनवलेली आहे। मी एल्बोपर्यंतची स्लीव्ज कटिंग करून ठेवलेली आहे। तर आपण अस्तरची जी स्लीव्ज आहे ती जोडून घेऊ। स्लीव्जचा मध्य काढायचा, हा जो मध्य आहे आपला तो मध्य काढायचा आणि त्यावरती आपण स्लीव्ज ही स्टिच करून घ्यायची। इथे ज्या आपल्या प्लेट्स आपण तयार केलेले आहे त्या प्लेट्स सेट करून घ्यायच्या। इथे एवढ्या प्लेट आपण ज्या सेट केलेल्या आहे त्या टीप टाकून घ्यायच्या। दुसऱ्या साईडच्या पण प्लेट्स आपण सेट करून टीप टाकून घेऊ। आपण प्लेट्स ज्या सेट केलेल्या आहे, आता जो आपला उरलेला पोर्शन आहे तिथे आपल्याला टीप टाकायची। पलटी मारून या साईडनी कपडा कटिंग करून घ्यायचा आपल्या स्लीव्जच्या मापाचा, म्हणजे आपल्याला टीप टाकायला सोपं जातं।
अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता स्लीव्ज ही स्टिच केलेली आहे मी. खूप सोपी पद्धत दाखवली. एक्स्ट्राचा कपडा अगोदरच कटिंग न करता त्या अगोदर स्लीवच्या प्लेट्स वगैरे सेट करून घ्यायच्या, त्यानंतर अस्तर जोडायचं आणि त्यानंतरच स्लीवचा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करायचा. अशा पद्धतीने तुम्ही स्लीव स्टिच केली तर स्लीव्जला कुठेच असा कपडा कमी येत नाही, अडचण येत नाही स्टिच करण्यासाठी. इथे आपण एक बटन लावू. माझ्याकडे अशा पद्धतीचे बटन आहे. हे जे बटन आहे हे अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचे. मी जी आज अशी सोपी पद्धतीत ही स्लीव्ज स्टिच करायची जी दाखवली, कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.